आनंदी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की आता लिंबाळकरांच्या घरी नागपंचमी पेशल आणि श्रावण सोमवार पेशल पूजा ठेवलेली असते. गुरुजी मंत्र म्हणत असतात. मिताली आणि युगंधर पूजेला बसलेले असतात. इकडे त्याच वेळी मात्र आनंदीला शुद्ध येत असते. ती हळूहळू जागी होत असते. इकडे विद्याधरला फार टेन्शन आलेलं असतं. आनंदी जर शुद्धीवर आली आणि हे सगळं काही घरच्यांना कळलं तर मग काय होणार याचाच तो विचार करत असतो. पूजा सुरू असते तितक्यातच इथे गारुड्या आलेला असतो. गारुड्याने साप त्याच्यासोबत आणलेला असतो. साप आणण्याच्या मागे कारण म्हणजे त्यांची जुनी परंपरा. नागपंचमी दिवशी खऱ्या सापाची पूजा करायची आणि त्याचा आशीर्वाद घेण्याची ह्यांची ही जुनी परंपरा आहे आणि त्यामुळेच गारुड्या इथे आलेला असतो. इकडे आता गुरुजींची पूजा सुरू असते. त्यांचे मंत्रोच्चार सुरू असतात आणि इकडे युगंधर त्या शिवलिंगावर अभिषेक घालत असतो. इकडे विद्याधर टेन्शनमध्ये असतो कारण की आनंदी हळूहळू हालचाल करत असते. इकडे जे काही त्यांचे माणसं असतात ते आता ती पेटी घेऊन जाण्यासाठी आलेले असतात. ते एकमेकांशी बोलत असतात. आपल्याला काही करून ही पेटी इथून हलवायला लागेल, नाहीतर ती शलाका मॅडम आणि ते विद्याधर सर आपली वाट लावतील, असं म्हणूनच ते आता आतमध्ये आलेले असतात. त्याच वेळी खरं तर त्यांच्याकडे लक्ष पृथ्वी आणि शिल्पाचं जातं. आता शिल्पा त्यांच्याकडे येते तेव्हा मात्र हे पडदेशीन तोंडाला मास्क लावत असतात. शिल्पा म्हणत असते, तुम्ही कोण आहात आणि इथे काय करताय? त्यावर ते माणसं म्हणत असतात, आम्ही डिलिव्हरी बॉय आहोत. आमची पेटी चुकीच्या ॲड्रेसवर डिलिव्हर झालेला आहे आणि तीच घ्यायला आलो आहोत. त्यावर शिल्पा म्हणत असते, तुम्हाला कळत नाही का इथे पूजा सुरू आहे? त्यावर ते माणसं म्हणत असतात, आम्ही हाऊस साईटने घेऊन जातो. त्यावर शिल्पा म्हणत असते, नाही, आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास होणार आहे. पूजा होस तर तुम्ही तिथे साईटला थांबा आणि नंतर घेऊन जा. ती तुमची चूक आहे असं म्हणूनच आता शिल्पा निघून जाते. ते माणसं तिथे साईटला उभा राहिलेले असतात. इकडे आनंदी हळूहळू शुद्धीवर येत आहे हे जाणवत असतं. ते म्हणजे विद्याधरला. ती हालचाल करत असते. तिच्या तोंडावर मास्क असतो त्यामुळे तिला बोलता अजिबातच येत नसतं. इकडनं जो काही विद्याधर असतो तो टेन्शनमध्ये आलेला असतो आणि त्याच वेळी खरं गुरुजी म्हटलेले असतात की आता आरतीची वेळ झाली आहे. आरती हे नाव ऐकताच आता इथे विद्याधर फार खुश होतो. विद्याधर म्हणत असतो, आरती सुरू झाली, बरं झालं. आता मी काय करतो, जोरजोरात घंटी वाजवायला सुरुवात करतो, म्हणजे या आनंदीची हालचाल कुणालाही जाणवणार नाही. असा विचार करूनच आता इकडे आरती सुरू झालेली असते आणि इकडे विद्याधर घंटी हातात घेऊन जोरजोरात वाजवायला सुरुवात करत असतो आणि त्यामुळेच खरं तरी ते आनंदीची हालचाल अजिबातच कुणाला जाणवत नसते. इकडे युगंधर मात्र मनातच म्हणत असतो, ये महादेवा, या घरची सुना संकटात आहे, तिची रक्षा कर, असंही ते त्याचं बोलणं सुरू असतं. इकडे विद्याधरला वाटत असते की माझ्याकडे कुणाचं लक्ष तर नाही ना, असा विचार करूनच त्याची घंटी वाजवणं सुरू असतं. आता इकडे आरती सुरू असते. आनंदीची हालचालसुद्धा फार होत असते, मात्र त्या आवाजाने तिची हालचाल कुणालाही जाणवत नसते. आता आरती वगैरे झाल्यानंतर सगळेजण इतके नमस्कार करतात. इकडे विद्याधर मात्र दर्शन करण्याचं नाटक करत असतो आणि त्याच्या माणसांना इशारा करून ती पेटी घेऊन जा असं सांगत असतो. इकडे शिल्पा म्हणत असते, आज नागपंचमी आहे आणि नागपंचमी दिवशी नागदेवताचं दर्शन करूयात असं म्हटल्यानंतर आता गारुड्या समोर येतो आणि गारुड्या त्याच्याकडे जी काही ते टोपली आहे ती टोपली उघडत असतो. जेव्हा तो टोपली उघडतो तेव्हा मात्र त्याच्यामधला साप जो असतो तो गायब झालेला असतो. आता तो फार घाबरलेला असतो. तो घाबरतच म्हणत असतो, अनर्थ, अनर्थ घडलाय, अनर्थ. त्यावर युगंधर म्हणत असतो, काय झालं नेमकं, सांगतात का? त्यावर तो गारुड्या म्हणत असतो, अहो या टोपलीतला साप गायब झालाय. आत्ताच्या टोपलीत साप होता, मग नेमकं तो गायब कसा झाला? असं तर कधीही घडत नाही, असं तो गारुड्या म्हणत असतो. आता सगळेजण टेन्शनमध्ये आलेले असतात. सगळेजण इकडे तिकडे त्या सापाला शोधत असतात. आता तो साप खरं तर त्या पेटीच्या दिशेने निघालेला असतो आणि त्या पेटीवरच जाऊन ते फण काढूनच बसलेला असतो. सगळेजण घाबरलेले असतात. सगळेजण आरडाओरडा करत असतात. आता पेटीवर साप बसलेला असतो त्यामुळे इकडनं जो काही विद्याधर असतो तो जास्तच घाबरलेला असतो. त्याला कळत नसतं नेमकं हे काय चाललंय. आता तो त्याला पकडण्याचं बघत असतो आणि त्याला तिथून हाकलण्याचं बघत असतो. तेव्हा मात्र इकडनं धनश्री म्हणत असते, अहो असं काय करताय तुम्ही, कशाला त्याच्याजवळ जाताय, तुम्ही जाऊ नका, तुम्ही लांब व्हा त्याच्यापासून. मात्र विद्याधरला त्याला काही करून तिथून हलवायचं असतं आणि त्या माणसाला पेटी घेऊन जा असं सांगायचं असतं. मात्र तो काही केल्यास साप हलत नसतो. आता विद्याधर गारुड्याला म्हणत असतो, अरे तुझा साप कसलाय रे, त्याला पकड की. असं म्हटल्यानंतर गारुड्या म्हणत असतो, हो थांबा सर, मी त्याला पकडतो, असं म्हणून त्याच्याजवळ जात असतो. मात्र त्याच्यावर सुद्धा तो फिसकारलेला असतो. आता हा सुद्धा घाबरलेला असतो. गारुड्या म्हणत असतो, असं तर हा साप कधीही करत नाही, तो शांत आहे, असा कधीही फिसकारत नाही, पण आज नेमकं याला काय झालंय काय माहिती आहे. असं म्हटल्यानंतर विद्याधर म्हणत असतो, काय रे गारुड्या, तू गारुड्या असून तुझा काही उपयोग नाही, थांब, ताई तुझी काठी कुठे? असं म्हणूनच आता तो काठी आणायला गेलेला असतो. काठी आणल्यानंतर त्याला मारायचं पाहत असतो, पण त्याच्याच अंगावर तो साप फिसकारत असतो. इकडनं माही म्हणत असतात, विद्याधर
विद्याधर असं काही करू नको. आज नागपंचमी आहे आणि नागपंचमी दिवशी सापाने आपल्याला असं दर्शन दिले, त्यामुळे हा कुठला तरी दैवी संकेतच असेल असं म्हटल्यानंतर युगंधरसुद्धा या गोष्टीवर विचार करू लागतो. विद्याधरला मात्र या गोष्टीचा काही फरक पडत नाही. त्याला काही करून त्या सापाला हलवायचं असतं आणि ती पेटी आणि आनंदीला गायब करायचं असतं आणि त्यामुळेच त्याचे प्रयत्न सुरू असतात. आता इकडनं युगंधर म्हणत असतो, विद्याधर थांब, आज सण आहे, नागपंचमी आहे आणि नागपंचमी दिवशी या घरात कुठलाही अनर्थ घडणार नाही असं म्हणूनच आता तो त्या सापासमोर उभा राहतो. त्या सापाला शांत करत असतो आणि नामजप करत असतो. जेव्हा युगंधर नामजप करतो तेव्हा मात्र आपसुकच सगळ्यांनीच हात जोडलेले आणि युगंधरला इथे साथ दिलेली असते. इकडे विद्याधरला टेन्शन आलेलं असतं, काय करावं आणि काय नको असं झालेलं असतं. जर ती पेटी उघडून युगंधरनी पाहितली तर काय होणार याचाच तो विचार करत असतो. आता इथे जो काही युगंधर असतो तो हळूहळू हात समोर करत असतो आणि हातावरच आता तो साप घेत असतो. साप शांत झालेला असतो आणि युगंधरने खरं तर नामजप करून त्या सापाला स्वतःच्या हातावर घेतलेला. जेव्हा युगंधरच्या हातात तो साप येतो तेव्हा मात्र सगळ्यांनीच हात जोडलेले असतात. हे सगळं काय चाललंय हे अजिबातच कळत नसतं. आता युगंधर त्या सापाला खरं तर त्या गारुड्याच्या छोट्याशा टोपलीत त्या सापाला ठेवून देत असतो आणि टोपली बंद करत असतो. इकडे विद्याधरला फार घाई झालेली असते. त्या माणसाला ओरडतच म्हणत असतो, तुमची पेटी घेऊन जा, आत्ताच्या आत्ता घेऊन जा असं म्हटल्याबरोबर ते माणसंसुद्धा ती पेटी उचलायला जात असतात. तेव्हाच मात्र इकडे युगंधरला माईचं बोलणं आठवतं. ह्या कुठला तरी दैवी संकेतच असेल असं हे बोलणं आठवतं आणि हे सगळं का घडलं असेल, हा साप त्या पेटीवरच का जाऊन बसला असेल, काय संकेत असेल देवाचा असा विचार करूनच आता ही माणसं जातच असतात. त्यावेळेस युगंधर इकडनं म्हणत असतो, थांबा असं म्हणून यांच्याकडे येत असतो. इकडे विद्याधरला मात्र फार टेन्शन आलेलं असतं. आता काय करावं आणि काय नको असं झालं. युगंधर आल्याबरोबर त्या माणसांना म्हणत असतो, या पेटीत नेमकं काय आहे. त्यावर त्या माणसांना काय बोलावं कळतच नसतं. आता पूजा जेव्हा सुरू होती का तेव्हा खरं तर आरती आणि शिर्के सुद्धा आलेले आहेत बरं का, ते सांगायचं माझ्याकडनं राहिलेलं आहे. इकडे विद्याधरला टेन्शन आलेलं असतं. युगंधर म्हणत असतो, ह्या पेटीत नेमकं काय आहे मला बघायचं आहे. आता त्या दोन माणसांना काय बोलावं हेच कळत नसतं. तेव्हा मात्र इकडनं विद्याधर म्हणत असतो, अरे दादा तुला कशाला बघायचं त्या पेटीत काय आहे, तर असेल काहीतरी. आणि हे माणसं जरा मला विचित्रच वाटतात, काहीतरी वेडावाकडा माला असेल, आपण उगाच कशाला फसायचं या सगळ्यात. त्यावर युगंधर म्हणत असतो, कसलाही माला असला तरीसुद्धा मला त्या पेटीत नेमकं काय आहे ते बघायचंच आहे. आता विद्याधर त्याला पुरेपूर थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. आता विद्याधरच्या तर चेहऱ्याचा रंग उडालेला असतो. युगंधरने हे बरोबर ओळखलेलं असतं. युगंधर म्हणत असतो, पण ह्या सगळ्या गोष्टी तू का घाबरतोस, मी त्या पेटीत काही बघितलं तर तुला काही त्रास आहे का. विद्याधर म्हणत असतो, नाही मला काहीच त्रास नाही आहे, पण तू कशाला बघतोस हे सगळं काही, अरे जा रे घेऊन ते. मात्र इथे युगंधर म्हणत असतो, अजिबातच नाही, मला त्या पेटीत बघायचंच आहे. असं म्हणूनच युगंधर त्या पेटीच्या दिशेने जात असतो. इकडे विद्याधरला नेमकं काय करावं कळत नसतं. युगंधरने ती पेटी खोललेली असते आणि पाहतो तर काय, त्यात आनंदी असते. आनंदीची ही अवस्था पाहून तर थक्क झालेला असतो. इकडे विद्याधर परदेशीन त्या माणसांना इशारा करतो आणि त्यांना तिथून गायब केलेलं असतं. आता सगळेजण आनंदीची ही अवस्था पाहतात तेव्हा मात्र सगळ्यांना शॉक बसलेला असतो. आता इकडे आरती शिर्के सगळेजण धावत आलेले असतात. आरतीला तर आनंदीची ही अवस्था अजिबातच पाहत नसते. इकडे मनात विचार करू लागतात ते म्हणजे मुलं, की आनंदी घर सोडून गेली होती मग परत कशी आली असा प्रश्न त्यांना पडलेला असतो. इकडे आनंदीला या अवस्थेत पाहून मालक साहेब आणि त्याचबरोबर आरती फार घाबरलेले असतात. आता दोघीही खरं तर तिला पेटीच्या बाहेर काढतात आणि अक्षरशः आता युगंधर तिला उचलून घेतो आणि आरतीला म्हणत असतो, तू साखरेचं पाणी घेऊन ये, मी तोपर्यंत हिला घेऊन जातो वरती. असं म्हणूनच युगंधरने अक्षरशः घाबरतच आनंदीला वरती रूममध्ये घेऊन गेलेला असतो. इकडे जी काही आरती असते ती सुद्धा साखरेचं पाणी आणण्यासाठी गेलेली असते आणि शिर्के त्या गुंडांच्या मागे निघालेले असतात. आता खरं तर इकडे शिल्पा सुद्धा युगंधरच्या मागे निघालेली असते. तेव्हा मात्र पृथ्वी आता शिल्पाला थांबवतो आणि म्हणत असतो, तू कुठे निघालीस, तुला कुठेही जायची आत्या गरज नाही. त्या आनंदीसोबत काही झालं तरी आपल्याला काही फरक पडला नाही पाहिजे. ते मिस्टर लिंबाळकर आणि ती आनंदी दोघे बघून घेतील, आपल्याला ह्या गोष्टीचं काही घेणं देणं नाही. प्रांजला आणि मिताली चला आपण निघूया असं म्हणून त्या दोघांनाही पृथ्वी घेऊन जातो. इकडे शिल्पासुद्धा निघालेली असते. त्याचवेळी खरं तर माई म्हणत असतात, अगं शिल्पा तू पोरांचं काय ऐकतेस, एकदा जाऊन तरी बघ नेमकं आनंदीसोबत काय झाले. असं म्हटल्यावर शिल्पा एकही शब्द बोलत नाही आणि तिथून निघून जाते. इकडे माई आणि बापूंना टेन्शन आलेलं. ते म्हणत असतात, या घरात नेमकं काय चाललंय, त्या आनंदीची ही अवस्था आणि कुणालाही काही पडलेलं नाही. हे खरं तर समिधाचे अजिबातच संस्कार नाहीत. तो शिर्के तिथे एकटा पडलाय, मी जातो तिकडे असं म्हणून आता बापू शिर्केंकडे गेलेले असतात. इकडे विद्याधरला टेन्शन आलेलं असतं. विद्याधर विचार करू लागतो, हे सगळं काय चाललंय, माझ्या हातात येता येता सगळं माझ्या हातून निसटलं, पण ह्या सगळ्या गोष्टीत माझी मान अडकू नये म्हणजे झालं. या युगंधरला जर कळलं नाही हे सगळं काही मी केलंय तर तो मला अजिबातच सोडणार नाही असंही ते विद्याधर विचार करू लागतो. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो की
इकडे अक्षरशः युगंधर त्याच्या मांडीवर आनंदीचं डोकं ठेवून तिला साखरेचं पाणी पाजवण्याचं काम करत असतो. त्याचवेळी खरं ते पाणी त्याच्या कुर्त्यावर सांडलेलं असतं. इकडनं शिल्पा पाहते आणि म्हणत असते, युगंधर तुझा कुर्ता आधी बदलून ये. त्यावर युगंधर म्हणत असतो, या कुर्त्यापेक्षा मला आनंदीची ही अवस्था जास्त महत्त्वाची आहे, तिची जास्त मला काळजी आहे. हे सगळं काही आनंदीसोबत ज्यांनी केलं ना त्याला मी अजिबातच सोडणार नाही. आता युगंधर जेव्हा हे सगळं काही बोलत असतो तेव्हा मात्र हे सगळं विद्याधर बाहेरून ऐकत असतो आणि त्याला फार भीती वाटत असते. तो फार घाबरलेला असतो. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट, नवीन प्रोमो जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा आनंदी. धन्यवाद.